युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताला एक मोठा दिलासा मिळालाय। भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना इराणनं मोठी सूट देऊ केली आहे। भारतीय व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज देण्यात आलाय। इंधन टंचाईचं संकट घोंगावत असताना इराणनं भारताला ही सूट दिलेली आहे। भारताचा झेंडा असलेल्या जहाजांना इराण लक्ष्य करणार नाही अशी हमी इराणकडून देण्यात आलेली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापार करायला आणि जहाजांना ये-जा करायला सूट मिळालेली आहे। चिन्मय काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चिन्मय, एक मोठा दिलासा भारताला या इराणच्या निर्णयामुळे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल। कशा पद्धतीने ही डिप्लोमसी केली गेली आहे? प्रथा हे खूपच मोठी घडामोड आहे। आपल्या भारतीयांसाठी अत्यंत दिलासादायी अशी घडामोड आहे। याचं एक बॅकग्राऊंड असं आहे की कालच कांडल्याला येणाऱ्या एका जहाजावरती हल्ला झाला होता। त्या हल्ल्यानंतर परराष्ट्र व्यवहार विभागाने म्हणजे आपल्या सरकारने एक जारी करून असं सांगितलं होतं की अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक असा हा हल्ला आहे। या हल्ल्यानंतरच आपले जे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत एस जयशंकर यांनी आज इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी चर्चा करून यासंबंधी चर्चा केली। त्याच्यानंतरच हा निर्णय झालेला आहे। याच्यामध्ये आपण बघू शकतो की सध्या समुद्रधुनी जी आहे आपली पर्शियाच्या आखातामध्ये जवळपास UAEच्या दिशेने 28 नौका अडकलेल्या आहेत आपल्या भारतीयांच्या, आणि त्यातल्या 4 नौका ज्या त्या इराणच्या दिशेने आहेत। अशा 28 आपल्या 28 जहाजांना सोडवण्याच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे। आणि त्याचवेळी ही जी 24 जहाजं आहेत ती UAEमध्ये अडकलेली आहेत आणि 4 जहाजं ती इराणच्या दिशेने अडकलेली आहेत। आणि आज आपण बघू शकतो की एकंदर आपला जो LPGचा जो पुरवठा आहे तो 90% पुरवठा हा इराणवरून किंवा या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असतो। आणि त्या दृष्टीनेच ही खूप मोठी घडामोड आहे की आपल्या देशामध्ये जो इंधन टंचाई झाली आहे, प्रामुख्याने LPG गॅस सिलेंडरची जी टंचाई झालेली आहे ती टंचाई सोडवण्याच्या दृष्टीने हा खूप मोठा असा निर्णय झालेला आहे। याच्यामागची डिप्लोमसी हीच आहे की काल जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जी काही चिंता आणि खेद व्यक्त केला होता त्यानंतरची सर्वात मोठी घडामोड आहे। आणि याचा खूप मोठा दिलासा हा भारतीयांना मिळणार आहे। याच्यामुळे सिलेंडर संदर्भातली जी काही टंचाई सध्या भारतामध्ये आहे ती दूर होऊ शकणार आहे। आणि त्या बरोबर आहे, त्यामुळे भारतासाठी अत्यंत दिलासादायक अशी ही बाब आहे। आणि आता इंधन तुटवडा किंवा गॅस तुटवडा जो आपल्याला राज्यभर देशभर पाहायला मिळतोय त्यातून काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। चिन्मय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। होर्मुझची सामुद्रधुनी सुखरूप पार करून जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। इराणच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी सिग्नल सिस्टीम बंद केली गेली होती आणि लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। सौदी अरेबियातल्या जहाजानं 1,35,335 टन कच्चं तेल भारतामध्ये आलेलं आहे। मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल आता माहुलच्या रिफायनरीजना पाठवलं जाणार आहे। होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी बंद करण्यात आलेली होती। इथून येणाऱ्या जहाजांवरती इराणकडून हल्ले केले जात होते, पण या सगळ्या परिस्थितीतून एक गनिमी कावा करत कॅप्टननं हे जहाज मुंबईच्या किनाऱ्यावरती सुखरूप आणलेलं आहे। सौदी अरेबियातून आलेलं हे जहाज आहे। होर्मुझची सामुद्रधुनी पार करत असताना सिग्नल सिस्टीम बंद करण्यात आलेली होती आणि लायबेरियाचे झेंडे लावून हे जहाज भारतात पोहोचलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।